च्या खात्यामध्ये 4.5 ते 6 हजार रुपये जमा होण्याची शक्यता आहे। पाहुयात एक खास रिपोर्ट। लाडकीच्या खात्यात 6,000 येणार। फेकला गेलेला आहे। या रखडलेल्या प्रकल्पांमुळे त्यांना मुंबईत आणण्यासाठी या योजना पैसे परत केलेले आहेत। जे पैसे त्या बाईच्या मुलाच्या खात्यावरती डिपॉझिट झालेले या होते। माझ्या लाडक्या बहिणीला खूप खूप धन्यवाद देतो। मी त्या लाडक्या बहिणीचं अभिनंदन करतो की त्यांनी त्यांच्या मुलाच्या खात्यात आलेले पैसे प्रामाणिकपणे परत केले। खरं म्हणजे अशा लाडक्या बहिणींना आम्ही ही लाडकी बहीण योजना सुरू केल्यामुळे लाडक्या बहिणींच्या आशीर्वादाने हे सरकार आमचं आलेलं आहे। त्यामुळे त्या लाडक्या बहिणीला देखील धन्यवाद। यामध्ये ऐका विरोधकांना टीका करण्याशिवाय दुसरं काम आहे का? लाडकी बहीण योजना जेव्हा सुरू करत होतो तेव्हाही टीका केली, पैसे मिळणार नाहीत, फक्त हे चुनावी जुमला आहे। अरे 5 इन्स्टॉलमेंट दिले, 6वा इन्स्टॉलमेंट पण आमचा दिला। आता याच्यामध्ये कोर्टात गेले बंद पाडण्यासाठी, कोर्टाने त्यांना फटकारलं, बरोबर। आता सुरुवातीपासून विरोध करतायत आणि म्हणून मी सांगितलं होतं माझ्या लाडक्या बहिणींना, या सावत्र आणि दुष्ट भावांना त्यांची जागा दाखवा आणि त्यांची जागा त्यांना दाखवली। ते विरोधक चारी मुंड्याचीच झाले आणि आता परत म्हणतात की याची एवढंच मी आपल्याला सांगतो, पात्र लाडकी बहीण या योजनेपासून वंचित राहणार नाही, बिलकुल राहणार नाही। हा पूर्णपणे तो त्या लाडक्या बहिणींना मी शब्द देऊ इच्छितो। जो हमारे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का जो विजन है, देश को आगे बढ़ाने का, देश को विकसित करने का, विकसित भारत 2047, और इसलिए ये हमारे महाराष्ट्र की भी प्रगति होनी चाहिए। इसलिए हमारे मुख्यमंत्री महोदय जी देवेंद्र जी के अध्यक्षता में आज बैठक हुई है। 100 दिन का जो विजन है, ये 100 दिन में सरकार के हर विभाग का रिव्यू लिया जा रहा है और उसमें हर विभाग में एक स्पर्धा लगी हुई है, होड़ लगी हुई है। 100 दिन में हम क्या क्या करेंगे, लोकाभिमुख कार्यक्रम हर विभाग करेगा, ताकि ये आम लोगों का सरकार है, ये सर्वसामान्य जनता का सरकार है। इसलिए 100 दिनों में भी हमारी सरकार की ओर से हमारे लोगों को, जनता को बहुत बड़ा दिलासा, राहत मिलनी चाहिए, बड़े निर्णय लेने चाहिए। इसलिए हर विभाग की बैठक हो रही है और इसमें बहुत अच्छा आउटकम आएगा, बहुत अच्छा रिजल्ट आएगा, लोगों के फायदे का रिजल्ट आएगा। मेट्रो शुरू हो जाएगी, मेट्रो 3 बीकेसी से अत्रे चौक वर्ली से कुलाबा। मॅन्डेट लोकांनी दिल्यानंतर जबाबदारी आमची आणखी वाढली आहे आणि म्हणूनच मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली 100 दिवसाचं विजन आम्ही काय असेल ते लोकांसमोर मांडतोय आणि निर्णय घेतो। त्यामुळे सर्वच विभागांचा आढावा इथं होतोय आणि याच्यामधून एक विभागामध्ये देखील एक स्पर्धात्मक परिस्थिती निर्माण झालेली आहे। सगळ्यांना वाटतं की 100 दिवसात आम्ही काही ना काय लोकांसाठी केलं पाहिजे आणि म्हणून नगरविकास विभागाची देखील आज होती, गृहनिर्माण विभाग होता, MMRDA होती, महिला बालकल्याण होता आणि असे सर्वच विभाग होते। तर नगरविकासच्या माध्यमातून देखील जे शहरांचे DP पेंडिंग आहेत, ते डेव्हलपमेंट प्लॅन, ते तात्काळ निर्णय घेण्याचा त्याच्यामध्ये चर्चा झाली। MMRDAच्या माध्यमातून देखील ठाणे बोरिवली जो टनेल होतो आहे त्याला देखील लवकर मार्गी लावण्याचा निर्णय झाला। याचबरोबर मुंबईकडे पॉट टॅक्सी जी आहे, ड्रायव्हरलेस, त्याच्यावर देखील चर्चा झाली आणि मुंबई ईस्टर्न एक्सप्रेस हायवे जो आहे त्याच्यावरची वाहतूक कोंडी कमी कशी करता येईल आणि त्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजे यावर देखील चर्चा झाली आणि एकंदरीत
संपूर्ण विभागांच्या माध्यमातून काल आपण पाहिलं की परवडणारी घरं, परवडणाऱ्या भाड्याची घरं, सिनियर सिटीजनसाठी घरं, वर्किंग महिलांसाठी घरं, काम करणाऱ्या महिला ज्या वर्किंग विमन आहेत त्यांच्यासाठी, विद्यार्थ्यांसाठी, गिरणी कामगारांसाठी, असे पोलिसांसाठी, अशा सगळ्याच याच्यावर चर्चा आपण या ठिकाणी करतोय. आणि विमुख कल्याणकारी योजना, लाडकी बहीण योजना असेल, लाडका भाऊ योजना असेल, लाडका शेतकरी आहे, लाडके ज्येष्ठ आहे, सगळे. आणि या सगळ्यांसाठी आपण ज्या योजना केल्या, शिक्षणाच्या योजना केल्या, आणि त्याचबरोबर शासन आपल्या दारीसारखे कार्यक्रम आपण केले. आणि त्यामुळे हे सरकार सर्वसामान्यांचं सरकार आहे, सर्वसामान्यांना न्याय देणारं सरकार आहे. बाळासाहेब म्हणायचे, कार्यकर्ता घरात नाही, लोकांच्या दारात शोभून दिसतो. आणि म्हणून आपण थेट लोकांच्या गावात गेलो, दारात गेलो, आणि त्या ठिकाणी शासन आपल्या दारी या योजनेच्या माध्यमातून जवळपास 5 कोटी लोकांना आपण लाभ दिला. का लाभ पूर्वी नव्हते? योजना पूर्वी नव्हत्या, होत्या, लाभार्थी होते, परंतु जो विलंब लागत होता त्यामुळे लोक लाभ घ्यायचं सोडून, कटकट नको म्हणून सोडून द्यायचे. पण म्हणून आपल्या सरकारने, महायुती सरकारने, शासन आपल्या दारी केला, लाडकी बहीण योजना केली. आणि या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधी 232 जागा आल्या नव्हत्या. ऐतिहासिक या ठिकाणी मॅन्डेट आपल्याला मिळालं, ऐतिहासिक विजय मिळाला. या महाराष्ट्रातल्या जनतेने, तमाम लाडक्या बहिणी, शेतकरी, सगळ्यांनीच या ठिकाणी आपल्या कामाला पोचपावती दिली. आणि म्हणून आपण पाहतोय, आता जगदीश गुप्ताजी पण म्हणाले की या ठिकाणी शिवसेना मजबूत होईल, बळकट होईल. आणि आपण जे आलात ते देखील आपल्याला माहीत आहे की शिवसेना दिलेला शब्द पाळते, शिवसेना काम करते, शिवसेना लोकांच्या सुखदुःखात धावून जाते, शेतकऱ्यांच्या बांधावर जाते, गावामध्ये जाते, घरी बसत नाही शिवसेना. आणि म्हणून घरी बसून काम करता येत नाही, घरी बसून लोकांशी संवाद साधता येत नाही. आणि त्यामुळे आपण शिवसैनिक रस्त्यावर फिरणारे आहोत. आणि सगळ्या खऱ्या अर्थाने 80% समाजकारण, 20% राजकारण, बाळासाहेबांनी जो आपल्याला मंत्र दिलाय तो पुढे घेऊन जातोय. आणि म्हणूनच मला अभिमान आणि आनंदही आहे की 2.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जी कामं झाली, ज्या वेगाने झाली, ज्या याच्यामधून विकास कामं झाली आणि कल्याणकारी योजना झाल्या, हा इतिहास आहे. इतिहासामध्ये त्याची नोंद होईल. आणि म्हणूनच काम करणारा पक्ष, सुखदुःखामध्ये धावून जाणारी संघटना, लोकांच्या अडीअडचणीमध्ये मदतीला धावून जाणारा शिवसैनिकांचा हात असतो. आणि म्हणूनच या ठिकाणी तुम्ही आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. अडसूळ साहेब इकडे आहेत. 2100च्या बाबतीतली जी भूमिका आहे ती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी, अजितदादांनी, शिंदे साहेबांनी सुद्धा वेळोवेळी मांडलेली आहे. एखादी महत्त्वाकांक्षी योजना ज्या वेळेला आपण आणत असतो त्यावेळेला त्याचा योग्य तो निर्णय राज्याचे मुख्यमंत्री आणि महायुतीचं सरकार ज्या वेळेला घेईल त्यावेळेला विभागाच्या वतीने आम्ही ते निश्चितपणाने या ठिकाणी घोषित करू. आज 1500चा लाभ देत असताना सुरुवातीला तर विरोधक म्हणायचे की हे 1500 पण तुम्हाला मिळणार नाहीत, पण त्यानंतर आम्ही ही योजना यशस्वीरित्या राबवली. त्याच्यानंतर म्हणायचे की निवडणुकीच्या नंतर ही योजना बंद होणार, पण आज 2,52,00,000 महिलांपर्यंत आम्ही हा लाभ त्या ठिकाणी पोचवत आहोत. आणि आज 36,000 कोटींची जी तरतूद अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे, जेणेकरून ही योजना अशाच पद्धतीनं पुढे सुरू राहावी. त्यामुळे आम्ही कुठलाही महायुतीच्या सरकारने लाडक्या बहिणींना दगाफटका दिलेला नाही आहे. 2100चा योग्य तो निर्णय, जाहीरनामा किंवा एखादा ज्या वेळेला तुम्ही वचननामा असतं ते पुढच्या 5 पंचवार्षिक या संबंध या याच्यातून दृष्टिकोनातून तो ठेवलेला असतो. त्यामुळे त्या बाबतीतला योग्य तो निर्णय हा महायुतीचं सरकार हे निश्चितपणाने घेईन. पण आपल्या माध्यमातून मला लाडक्या बहिणींना सांगायचं आहे की ही योजना कधीही बंद होणार नाही आणि महायुतीच्या सरकारकडून अशाच पद्धतीनं चालू राहील. या उलट या अर्थसंकल्पामध्ये महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून उमेद भवन असतील, अस्मिता भवन असेल, त्याचबरोबर त्यांना सक्षम करण्याच्या दृष्टीतून आर्थिक साक्षरता आणणं असेल, हे सगळे उपक्रम हाती घेण्यासाठी सुद्धा भरीव तरतूद ही या अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे. त्यामुळे महिलांना अधिकाधिक सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत. केला, ज्या वेगाने केला आणि